नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. राजकारणाच्या पलीकडे या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आजही आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नामवंत उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ जोशी. नमस्कार सर. नमस्कार सर. मागील भागामध्ये आपण अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आळा घालण्यासाठीच्या निर्णयाबद्दल चर्चा केली. आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. लोकांच्या पैशावर महापालिकेचा कारभार चालतो. लोकांकडून कररूपाने घेतल्या गेलेल्या प्रत्येक पैचा हिशोब मागणं हे नागरिकांचा हक्क आहे. तसंच तो हिशोब देणं हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासक या दोघांचं कर्तव्य आहे. आणि याच मुद्द्यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार जोशी साहेब. नमस्कार. नमस्कार. पिंपरी चिंचवड महापालिकेचं गेल्या काही वर्षांमध्ये लेखापरीक्षणच झालेलं नाही अशी माहिती आलेली आहे. त्याबाबत तुमच्याकडे काय माहिती आहे? आत्ताची जी सद्य परिस्थितीतली ॲज ऑन टुडेची जी माहिती आहे त्याच्यापेक्षा आपण एक थोडंसं मागे जाऊया आपण, की काही वर्षांपूर्वी आपल्यालाही माहिती आहे की आपले माननीय मारुती भापकर यांनी उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जनहितार्थ याचिका दाखल केलेली होती. आणि त्या केसनंतर म्हणजे ती केस दाखल केल्यानंतर जो इम्पॅक्ट जो इथे धक्का बसला आणि एकदम खळबळ माजलेली होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत. मग काही अधिकारी इकडून तिकडे वगैरे करून त्यांनी ती एक 2-4-5 महिने तो विषय तसा सॅटल करायचा प्रयत्न केला आणि लगेच वेगळा विषय काढला की जेणेकरून दुसऱ्याचं लक्ष हे त्या विषयावर केंद्रित व्हावं, पहिला मुद्दा बाजूला सबसिडाईज व्हावा. ही एक मोड्स ऑफ ऑपरंडी सगळ्यांचीच असते. तसं तो प्रकार झाला. तो बाद झाला विषय. बाद झाला इन व्हॉट सेन्स की त्याच्याकडे आजही आत्ता दुर्लक्ष झालेलं आहे. आता मी आत्ताच्या परिस्थितीत येतो. एक 3-3.5 महिन्यापूर्वी मनपाच्याकडे लेखापरीक्षणासंदर्भात माहिती मागवली. त्यांनी 1 महिन्याभराच्या आसपास उत्तर दिलं आणि म्हणजे गंमत म्हणावं का गांभीर्य म्हणावं का काय कळतच नाही आहे. 188 विभागांची त्यांनी माहिती दिली की त्यातल्या बऱ्याचशा विभागांचं 6-7-8 वर्षांचं लेखापरीक्षण झालेलंच नाही आहे. काय सांगताय? हां, ही आजची म्हणजे त्यांनी दिलेली महालेखापरीक्षकांनी दिलेली माहिती आहे. बरं, त्यासंबंधी जेव्हा आम्ही पुढच्या गोष्टी काही बोलायला त्यांच्याशी गेलो की बाबा तुम्ही या 5-7 वर्षांमध्ये आता जर का 7-8 वर्षांचं पेंडिंग ठेवलेलं आहे, तर मग आता समजा मी 3 महिन्यावर 100 दिवसांपूर्वी मी पत्र दिलं असेल आणि उत्तर आलं असेल, तर 100 दिवसात तुम्ही या 7 वर्षांचं कसं करणार लेखापरीक्षण? एवढ्या सगळ्या विभागांचं कसं तुम्ही आटोपणार? हा एक सर्वात मोठा मुद्दा होता. दुर्दैव असं आहे की आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो याची एक जस्ट माहिती घ्यायला की आहे, तर तुम्ही याच्यावर कसं 100 दिवसात वर्किंग करणार, कसं काम करणार? मला काय सांगितलं माहिती आहे का त्यांनी, की ते आमचं इंटरनल ऑडिट आहे. आम्ही इंटरनल ऑडिट केलेलं आहे. आमचं एक्सटर्नल ऑडिट जे असतं ते राज्य शासन करतं. त्यांनी अजून केलेलं नाही आहे. म्हटलं मग ही तुमची जबाबदारी नाही आहे का? म्हटलं आम्हाला काय घेणं पडलेलं आहे? तर हे आमचं काम आहे का? इतकं ब्लंटली, इतकं एकदम असं काय म्हणतो आपण उद्दामपणे असं बिंदास उत्तर दिलं त्यांनी. ते काय आमचं काम नाही, आम्ही आमचं काम केलं आहे. म्हणजे यांची जबाबदारीच नाही आहे पाठपुरावा करणं शासनाकडे किंवा संबंधित विभागाकडे, याचं त्यांना काही घेणं ना देणं. आता मला एक सांगा, जर काही लेखापरीक्षण केलेलंच नसेल तर मग तुम्ही हिशोब किती असेल? तुमचा अंदाज तुमच्याकडे माहिती आहे बघा. आता पिंपरी चिंचवड महापालिकेचं वर्षाचं अंदाजपत्रक आता चालू वर्षाचं म्हटलं तर ते 9,675 कोटी. बरोबर, 9.5 आपण धरूया राऊंड फिगर. मागच्या वर्षीचं 8.5च्या आसपास, त्याच्या मागच्या 8. असं तुम्ही एक 6-7 वर्षांचं ॲव्हरेज काढलात तर एक 7,000 करोडचं ॲव्हरेज आहे. आपण एक 50% त्यातला हा प्रशासकीय खर्च ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणून सोडून देऊया. उरलेल्या 3,500 करोड ॲव्हरेज गुणिले 7 वर्ष हे सुद्धा 25,000 करोड होतात ना. बरोबर.
ह्याचा हिशोब कुठे आहे? मग प्रशासन तो हिशोब जर का इंटरनल ऑडिट हा ॲडजस्टमेंटचा आहे, एक्सटर्नलमध्ये तुम्ही चोरी केली की नाही पकडलं जातं. तुमचं एक्सटर्नल ऑडिटच जर झालेलं नसेल तर तुमची चोरी पकडली की नाही किंवा तुम्ही चोरी केली की नाही आम्हाला कळणार कसं? बरं, ह्या अनुषंगाने जाब कोणी विचारायचा? आणि तो विषय आता 5-7 वर्षापूर्वीचा मारुती बापकरांचा मागे पडला. काय पण त्यातून निष्पन्न काय झालं मागच्या सगळ्या चौकशा आणि- शून्य. त्यांनी तो विषय दुसरा काहीतरी विषय आला असेल आणि तो गंभीर विषय असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष केंद्रित त्या विषयाकडे गेलं असेल. हा विषय सबसिडाईज झाला, बाजूला पडला. पण हा इतका महत्त्वाचा आहे कारण माझा टॅक्स, मी टॅक्स भरलेला आहे ना. माझ्या पैशांचं, कोणाच्या खिशातले पैसे आहेत काय? प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या खिशातले आहेत का? नाही. मग माझ्या पैशांचा हिशोब तुम्ही जर का नीट ठेवत नसाल आणि ठेवलाच नसेल तर जबाबदार कोण? बरं, आता ह्याच्यातला दुसरा पैलू घ्या. लोकप्रतिनिधी निवडून देतो आहे. ते लोकप्रतिनिधी जेव्हा आपण निवडून देतो त्यांनासुद्धा काहीतरी आपण जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही का जात आहे तिथे. त्यांची जबाबदारी आहे की जो कारभार महानगरपालिकेत चालू आहे तो योग्य पद्धतीने चालू आहे का? त्या पैशांचा नीट विनियोग होतो आहे का? योग्य कारणी लागत आहेत का? भ्रष्टाचार होत नाही आहे का? ह्यासाठी तुम्हाला पाठवलेलं असतं या लोकप्रतिनिधींना. बरोबर. त्यांनी ती जबाबदारी पाळली का? तुम्ही किती वेळा सर्वसाधारण सभेत, जनरल बॉडीमध्ये शासनाकडे पाठपुरावा केला आहे का की तुम्ही ऑडिट करताय की नाही? 2 वर्षांचं तरी करा, 5 वर्षांचं तरी करा. गंमत कशी असते की माझा लोकप्रतिनिधी किंवा आपले लोकप्रतिनिधी त्यांनाच जर का ह्या ह्याच्यात सामील व्हायचं असेल, ह्या 25,000 करोडमध्ये, त्यांना काय फरक पडतो आहे विचारायचं किंवा नाही विचारायचं? प्रश्न येणार ना मनामध्ये माझ्या. पण बरोबर. त्याची इम्प्लिमेंटेशन जर का तुम्ही केली नसतील तर मग माझा प्रश्न एक टॅक्स पेयर म्हणून किंवा एक सर्वसामान्य म्हणून, नागरिक म्हणून माझा सगळ्यांनाच प्रश्न आहे. म्हणजे मतदारांना तर आहेच आहे, कारण तुम्ही पण माझ्यासारखे आहात, तुम्ही पण टॅक्स दिलेला आहे. जे उमेदवार, ज्या व्यक्ती आपण लोकप्रतिनिधी म्हणून तिथे निवडून पाठवलेल्या होत्या, त्यांनी आता 2017 ते 22 आपण असा टर्म घेऊया 5 वर्षांचा. सर्वसाधारण व्यक्तींना कराच्यासाठी एक कालावधी दिलेला असतो की तुम्ही या तारखेच्या आत तुमचा कर भरावा, अन्यथा तुम्हाला दंड सुरू होईल किंवा व्याज सुरू होईल. आपल्या प्रॉपर्टी टॅक्स पण तेच आहे, बरोबर. तुम्ही जुलैच्या आत, जूनच्या आत भरलं एवढा डिस्काउंट, त्याच्यानंतर हे येण्याचं, नंतर मग तुमचं डिस्काउंट स्ट्रक्चर संपतं आणि तुम्हाला व्याज सुरू होतं, दंड व्याज. मला एक सांगा, तुम्ही प्रत्येक जो टॅक्स पेयर आहे त्यांनी जे पैसे दिले त्याचा यांनी हिशोबच ठेवलेला नाही आहे. आम्हाला जर का म्हणजे टॅक्स भरायचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे, तर मग लोकप्रतिनिधींनी जे दुर्लक्ष, मुद्दामून जाणून बुजून दुर्लक्ष केलं या गंभीर विषयाकडे. पैसा आहे ना शेवटी साहेब, सगळ्या गोष्टी कशावर चालतात? पैशांवर चालत आहेत. मग पैसा हा जर का योग्य पद्धतीने त्याचा विनियोगच केला गेला नसेल किंवा केला आहे, याची सत्यता पडताळून पाहायचं या लोकप्रतिनिधींचं काम नाही आहे का? नक्कीच आहे ना. मग यांनी 2 वर्ष झाल्यानंतर, समजा 17 गेले, 19 किंवा 20 आलं, मग 20व्या वर्षी तरी यांनी 17चं ऑडिट का नाही केलं? लेखापरीक्षण का नाही करून घेतलं शासनाकडनं? 5 वर्ष सोडून द्या, तुम्ही 3 वर्षाचं तरी आधीच्या करून घ्यायचं होतं ना. म्हणजे तुम्ही कुठेच नाही, म्हणजे माझ्या पैशांचा विनियोग कुठे चालला आहे हे मला विचारायचा अधिकार नाही. आणि मतदार तरी का मग यांना निवडून द्यायचं? यांना डिफॉल्ट का करू नये? या सर्व जे आत्ता जे 128 नगरसेवक गेले निवडून, यांनी यांच्या कर्तव्यात कसूर केली की नाही? तुमचं नाही का कर्तव्य? माझ्या पैशांवर नीट लक्ष ठेवणे तुमचं कर्तव्य आहे ना. लोकप्रतिनिधी आहात ना. पण विश्वस्तच आहेत ना ते, विश्वस्तच आहेत ना. त्याच्या पैशाचे विश्वस्त आहेत. मग तुम्हाला त्याच्यावर कुठेतरी तुमच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. मग आता निवडणूक आलेली आहे ना, मग निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा सर्व 128 की तुम्ही तुमच्या कामात कसूर केलेली आहे, तुम्हाला उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. पण तसा नियम नाही आहे ना कुठला. हो, पण निवडणूक अधिकारी करू शकतो ना साहेब. हे का नाही करू शकणार?
सगळ्या गोष्टींना नियम आहेत ना साहेब. सगळ्या सर्वसामान्य व्यक्तींना साधं इन्कम टॅक्स भरण्यापासून नियम आहेत आम्हाला. प्रॉपर्टी टॅक्स सोडून द्या, इन्कम टॅक्स भरण्यापासून नियम आहेत. तुम्हाला नाही का नियम ते? बरं, तुम्हाला देखभाल करायला दिलेलं आहे ना आम्ही, तिथे पाठवलेलं आहे ना. मग तुम्हाला जर का आम्ही तिथे पाठवलेलं असेल आणि तुम्ही जर का ते नीट केलं नसेल तर तुम्हाला डिफॉल्ट नको करायला का? हे लोक जबाब विचारू शकतात. मग लोक म्हणून मीच विचारतोय ना. मी आता जनतेच्या अदालतमध्येच आता हे निवडणूक म्हणजे काय, तर हां. जनतेची अदालत आहे. जनतेने विचारावं की मी पाठवलेल्या लोकप्रतिनिधींनी जर का लेखापरीक्षणाचा, ऑडिटचा जर का पाठपुरावाच केला नसेल तर त्या वर्षातलं 4-4, 3-3 हजार करोड रुपयांचं झालं काय, याचा आता मतदारांनी विचार करावा. की मी ज्यांना निवडून देतो त्यांनी जर का माझ्या खिशातल्या पैशांचा हिशोबच ठेवला नाही किंवा त्याचा जर का विनियोग चांगला करून घेतला नसेल तर मग त्याला तुम्ही कसं काय जबाबदार धरणार नाही? त्याला तुम्ही जबाबदार धरलंच पाहिजे. जर का तसा कायदा निवडणूक आयोग करत नसेल तर मग मतदारांनी केला पाहिजे. कायदा शेवटी विधिमंडळालाच करावा लागणार. निवडणूक आयोग हा कायदा करू शकत कायदा नाही. करू शकत नाही. एक नियम करू शकेल हो, एखादा. हो. मान्य आहे ना. म्हणजे ही सायकल आहे ना साहेब. स्टेट गव्हर्नमेंटकडे जायचं, ते विधिमंडळात कायदा करू शकतात. त्यांनी केला नाही का, तर त्यांची ही खालची बॉडी त्यांचीच असते, त्यांच्याच लोकांची असते. कुठला पक्ष म्हणून मी म्हणतच नाही आहे. म्हणजे असं झालं की मी एका पर्टिक्युलरली कुठल्या पक्षाचा म्हणजे जो सत्ताधारी असेल वगैरे हा पार्टच नाही माझ्यासाठी. मी मतदारांना आवाहन कसं करतोय की कुठल्याही पक्षाचा तुम्ही निवडून दिलेला उमेदवार असेल, कुठल्याही पक्षाचा अपक्ष जरी असला तरी तुझं काम होतं, असं माझं म्हणणं आहे. की मी तुला मतदान एवढ्यासाठीच केलं होतं की मला वेळ नाही आहे, मी माझ्या कामात व्यस्त आहे, तर तिकडचा कारभार योग्य चालला आहे की नाही हे बघण्यासाठी मी तुला निवडून तिथे पाठवलेलं आहे. आपण मतदारांनी जे लोकप्रतिनिधी निवडून पाठवलेले असतात तर ते जर का नीट काम करत नसतील तर हा तुमचा अपमान आहे, मतदारांचा अपमान आहे. आता बघा, संविधान हा आपण 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून पाळतो. 26 जानेवारी 1950ला आपला हा लोकशाही प्रस्थापित कायद्याने झाली. म्हणजे तुमची आणि माझी प्रॉपर्टी आहे. बरोबर. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही इकडच्या नुसत्या मतदारांची नाही तर राहत असलेल्या सगळ्यांची, लहान मुलांची सुद्धा ही प्रॉपर्टी आहे. हे मतदार जे आहेत, मग गरीब असो, श्रीमंत असो, झोपडीतला असो, बंगल्यातल्या फ्लॅटमधला कोणी असो, जो इकडे आहे, जो मतदार आहे, त्या मतदाराचं आता हे कर्तव्य आहे. कारण यांच्यावर कंट्रोल त्यांनी नाही केलेलं काम आधीच्या लोकांनी इतक्या वर्षात केलेलं नाही. चालढकलपणा केलं आहे, सिद्ध झालं आहे ना, हे तर पक्क झालेलं आहे. मग आता आपण ज्यांना पाठवलं त्यांनी जर का चूक केलेली असेल, त्यांनी जर का चालढकल केलेली असेल तर थांबू ना आपण त्यांना. आणि ते थांबवायचा अधिकार हा तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे पर्सेंटेज जे असतं वोटिंगचं तेही मी आवाहन करतो तुम्हाला सगळ्यांना की 55, 60, 65 असं नाही, 100 का नाही होते, 100 का नाही होते की माझं नाही आहे या वोटिंग लिस्टमध्ये. शोधा ना. मतदारांनी पण, नागरिकांनी पण स्वतःचं नाव शोधलं. स्लिप येईपर्यंतच नाही वाटलं पाहिजे, असं माझंही तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही साईटवर जावा, कुठेतरी जावा, कोणाला विचारा आणि जिथे असेल तिथे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही राहत्या त्या प्रभागातच तुमचं चुकून असेल किंवा नसेल, जिथे असेल तिथे जावा, तिकडचे उमेदवार बघा. चांगले उमेदवार कोण असतील की तुम्हाला योग्य वाटत असतील, तुम्ही त्यांचं परिचयपत्र बघून त्या लोकांच्याकडे पण मतदान 100% करा. आणि आता नोटाचा पर्याय पण उपलब्ध आहे. नोटाचा तो पर्याय आहे आणि तो तर एवढा मोठा पर्याय तुम्ही सांगताय. मतदारांना किती माहिती आहे माहिती नाही. इफ आय एम नॉट रॉंग, समजा नोटा या बटनातली मतं जर का निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा एक मत जरी जास्त असेल तर त्या प्रभागातल्या निवडणुकीला उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना 6 वर्षापर्यंत निवडणूक लढवता येत नाही. त्या नोटा या शब्दाचा अर्थ आहे नन ऑफ द अबव. यापैकी कोणीही एक मला लायकीचा वाटत नाही, असं त्या पुढच्या शब्दांचा अर्थ आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही पण 100% मतदान करायच्या साठी प्रयत्न करा. नाव शोधा. अजून वेळ आहे 15 दिवस. शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू नका. स्लीप येईल नाही येईल. प्रशासन जेवढं प्रयत्न करतं त्याच्या दुप्पट आपण पण आपला सहभाग या निवडणुकीत नोंदवला पाहिजे. एक सण म्हणून आपण संविधान साजरा, आपण एक दिवस संविधानाचा दिवस साजरा करतो. तो एक इव्हेंट नाही आहे, तो तुमचा अधिकार आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात त्या कमिटीने फार मोठं हत्यार दिलेलं आहे तुमच्या हातात. तर तुम्ही राजा आहात, तुम्ही गुलाम बनू नका. माझ्या पैशांचा वापर नीट झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे, तुमची पण असली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अनधिकृत बांधकामांबद्दल जसा नियम झाला आहे हां, तशा पद्धतीने हे लेखापरीक्षणाबद्दलची जबाबदारी मी पार पाडीन हां. अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्रही बंधनकारक करण्यात यावं असं वाटतं. हो, निश्चितपणे वाटतं ना. मग का वाटू नये? म्हणजे माझी ती प्राईम सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे ना माझी. मी तिथे जातोय कशाला? कारभार नीट चालला आहे की नाही, माझ्या पैशांचा विनियोग होतोय की नाही नीट, योग्य ठिकाणी होतोय की नाही, हाच त्या प्रतिनिधीचा हेच महत्त्वाचं काम आहे ना. मग तुम्ही म्हणताय तसं प्रतिज्ञापत्र तेही आमच्याकडनं म्हणजे उमेदवारांच्याकडनं लिहून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यात जर का कसूर झाली तर तो ॲटोमॅटिक डिफॉल्ट झाला पाहिजे, त्याला बादच करून ग्राह्यच धरलं नाही पाहिजे, छाननी करतानाच तो गेला पाहिजे. 3 वर्षांचं तरी मी आता आपण 25ला आहोत, 25 26 27 28 29 30 30ला ही टर्म संपेल. 30ला जे 128 नगरसेवक या सभागृहातून बाहेर पडतील त्यांच्यावर बंधनकारक असलं पाहिजे की 26-28पर्यंतचं लेखापरीक्षण स्टेट गव्हर्नमेंटचं पण म्हणजे अंतर्गत पण आणि बाह्य पण झालंच पाहिजे. नाहीतर ह्या 28च्या 28 लोकांना 30च्या निवडणुकीला बाद करून टाकलं पाहिजे. 128च्या 128 नगरसेवकांना 30च्या निवडणुकीत बाद केलं पाहिजे. का? त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार. असं एक मतदारांनी एक जोर लावला पाहिजे. आणि शासनाने विधिमंडळात जर का असा कायदा केला तर मग पर्सेंटेज पण वाढेल. मतदानाचा टक्केवारीचा जो आकडा आहे ना की तो निश्चितपणे वाढेल. दुर्लक्ष करता लोक चाल ढकल. आता तुम्ही बातम्या बघताय ना टी व्हीवर, इयर एंड चालू आहे, मंथ एंड चालू आहे आणि परत जानेवारी लागून सुट्ट्या आहेत, लोक बाहेर पडतील. मतदानाचा टक्का घसरेल. आणि मग जो दुरुपयोग पैशांचा करून उमेदवार जो जास्त पैसे उधळेल त्यांना याचा जास्त फायदा होऊ शकतो. ही भीती आहे. सावध व्हा सगळ्यांनी. खूप चांगल्या विषयावर आपण या ठिकाणी आज चर्चा केली. नगरसेवक हा लोकांचा प्रतिनिधी आहे. केलेल्या कामाचं तो श्रेय घेतो. मी एवढ्या कोटींची कामं केली, तेवढ्या कोटींची कामं केली, हे आता सगळ्या परिचय पत्रकांमधून आपल्यापर्यंत येत आहे. परंतु याचं ऑडिट झालं का, त्याचा हिशोब बरोबर झाला का, ते काम चांगल्या दर्जाचं झालं का, यावर मात्र कुणी बोलताना दिसत नाही. ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, तशीच सत्तारूढ पक्षाची जबाबदारी आहे की पैचा हिशोब लोकांना दिला पाहिजे. आणि त्यासाठी स्वतः राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन यात भूमिका घेतली पाहिजे की पैचा हिशोब आम्ही देऊ, पैच्या याचं ऑडिट केलं जाईल आणि त्यातूनच वाढणार आहे राजकीय विश्वासार्हता. जोशी साहेब, या ठिकाणी आपण आलात, आम्हाला वेळ दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.